सकाळी 6:30 वाजता. काल दिवसभर पळापळ करून कोंबडी बरोबर कबड्डी खेळल्यावर आज चौथ्या दिवसाचं चित्रच जरा वेगळं आहे. खोराड्यातल्या कोंबड्या बाहेर पडल्या, पण या आमच्या पोरी कामाला लागलेत का अजून खोडूक झाल्यात बघूया. उठ ना. अहो थांबा की. उठून बस लय वेळ झालाय. मला पण सर्दी झाली आहे. हिच्या बाजूला झोपून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गॉड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नखांच्या दुनियेतल्या राणीची गावात बदलली कहाणी. मोडली तिची नख, सांत्वनाला आली नानी. काय सांगणार हिला लावायला? हळद मी होईल ना. हळदच लावायला लागेल. हळद पहिले तर धुवायला लागेल मला. नाही द्यायचं का? यानी होणार काय? पटपट घे. एक मिनिट. चेन सारवायला नको म्हणून कारण द्यायली अनेक. गायकवाड काकू देतील का रसिकाला ब्रेक? हातातून जे वास यायला लागत होतं ते माझ्या डोक्यात बसलेलं आणि मला त्याचा खूप त्रास होत होता. हे सगळं पाणी. झालं झालं. हे बघ, ते मग त्याला नाही लावायचं. घे ना असं कडनं लावून नाही. हे बघ अजून मी रात्रीपर्यंत हे करत राहणार मग. का तू का उभी नागी उभी राहिली तर. कोंबड्या धरून दुखलं तंगड आणि नानीनं नेसायला लावलं मोनिशाला लुगडं. तिला ना मुलींचे कपडे नाही आवडत घालायला. आता नेट पण घालावं लागेल. काय नाही, इतने पैसे में इतना ही मिलेगा. आजी 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 खरं आजी नाही प्लीज. आजी मी एवढं केलंय, मान राखलंय. आजी आजी नाही, थोडे गोष्टी मुलगी बनून पाठवतात. मी स्वतःसाठी मुलगी शोधते. काय दिवस चालू आहे माझे. तिने आजीचा मान ठेवायला पदर सुद्धा घेतला, साडी सुद्धा घातली आणि पूर्ण गावात ती फिरून आली. हॅट्स ऑफ मोनिशा, तू केलंस. पण टास्क आहे तर मी करणार. आणि आजी माझी स्टायलिस्ट आहे. जाऊ वर. कुकाला बोलविती गहरी, कुकाला बोलविती. तुम्हाला आता हार्दिक दादानी सांगावा धाडलाय. राम राम. राम 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 राम. मराठमोळ्या संस्कृतीचा सण साजरा होतो थाटात, जेव्हा पुरणपोळी असल ताटात. आज तुम्हाला पुरणपोळी खायला मिळणार आहे. ती पुरणपोळी तुम्हाला बनवायची. मला पुरणपोळी खायला खूप आवडतं, पण कधी बनवलं नाही, तर मला माहित पण नाहीये पुरणपोळी बनवतं कसं. शेवटला ना. अच्छा, आता नाही लावायचं मळता ना. चिकट तर नाही झालंय अजून. टाकू का जरासं पाणी? खसखस जागची जागा वाटायचं, सांडायचं नाही खाली काही. वरती असं पकड आणि खाली फेक जोरात. याला म्हणतात ठेच्यावर ठेका. दोन मुली एकत्र पहिल्यांदा पुरणपोळी बनवतात, ते पण चूलवरती. खूप डिफिकल्ट होतं आणि खूप फनी पण होतं ॲट द सेम टाइम. मी आयुष्यात एवढे पुरणपोळी खाल्ले असतील, पण मी कधी विचार नाही केला की मला बनवायला लागेल की कसं बनवतात. मी पकडू काय तू पण? पोळीसाठी गुडघं टेकलं पोरी. कटाची आमटी बघा कशी असते. and this is the purest original form. Recipes by our favorite Mrs. Kiran Gaikwad. Yes.
आ हा 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 हा. नशीब तरी घरावर बसून टाकली नाही. अरे हळू उभं राहून एवढं टाकतात होय. गोल राऊंड मारायचा हा तसा. काय चाललंय झालं का नाही? झालं का? भजे तळले इथं चांगले काय झालं आमच्या. हो का? मला एक सांग, तू पिठात बसून पुरणपोळी केली का काय? अरे बा सगळ्या अंगाला पीठ चौकोनी हे आमची स्टाईल आहे. राऊंड खाऊन तुम्ही बोर झाले असता. स्क्वेअर आहे. मी पहिल्यांदा मोठ्या साईजची शंकरपाळी बघितली. पुरणपोळी पण तुझा प्रयत्न चांगला होता. पुरणपोळी काहीतरी वेगळंच केलंस तू बाया. वा 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 वा. काय झालं रे बाळू? सकाळी 10 वाजता नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शहरातल्या या 11 पोरींचं. नमस्कार, राम राम. आज की नाही खोट्या नाट्याचा फैसला होणार. खोटं बोलल त्याचं तोंड काळं होणार. कारण आज आलंय महादेवाचं नंदी सौभाग्याच्या दारात. ये रे ढवळ्या माझ्या जाऊबाई गावाच्या या दारात. तुमच्या मनात काही प्रश्न आहेत? नंदी महाराज, माझं नाव स्नेहा आहे का? नंदी महाराज कधी खोटं बोलत नाही. नंदी महाराज स्त्रीच्या पटकन हार मानते का हो? नाही. नंदी महाराजा वर्षा स्वतःला शाणी समजते का? येतल एक तरी मोहीम जिंकल का? वा. ज्यात प्राणी नसतील ते जिंकेल नक्कीच. संस्कृती गावातल्या मुलाच्या प्रेमात पडणार का? लग्न लागणार आहे माझ्या इकडे. गावची मुलगी होणार आता गावची सून. नंदी महाराज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, समदेशने आशीर्वाद दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला माहित आहे का नंदी महाराज आज इथं का आलं होतं? काय आहे आजची मोहीम आहे की नाही ती लई कडक आहे, म्हणून स्वतः नंदी महाराज इकडे आले होते आशीर्वाद द्यायला. दादा काय तू नेहमी ह्या पोरींचं चांगलं कौतुक करतो, टाळ्या वाजवतो. आमचं बी कधी कौतुक कर ना. ते कौतुक मी नाही करणार. मग ते कौतुक करण्यासाठी आपल्याकडे विशेष पाहुणे येणार आहेत, ज्याची शक्ती आहे अपूर्व, त्याचं ध्येय अचूक, कसरत टाळण्याची कधी करत नाही तो चूक, अभिनयाची आहे त्याला भूक, असा आमचा लाडका मित्र देवदत्त नागे. मी ऐकलं होतं की शांतादुर्गा काय असतं. निर्मळ पाण्यासारखी शांत असते. अशी स्त्री जेव्हा एका वादळाचं स्वतःमध्ये अवतार धारण करते तेव्हा तिला दुर्गा म्हणतात. अशी शांतादुर्गा म्हणजे तुम्ही आहात. तुमचं कौतुक करू दे अप्पा रे. वा. तेव्हा दादा या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक दिवशी एक मोहीम देतो. आजची मोहीम मला असं वाटतं की मी सांगण्यापेक्षा तू त्यांना सांगावीस. अरे हार्दिक, मला तर वाटतं मोहीम हा शब्द असा ऐकला की अंगात संचार रे. डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज आठवतो. वा. गावामध्ये समजा तुम्हाला मोहीम राबवायची असेल तर पहिले गाव समजून घ्यायला पाहिजे.
आणि त्यासाठी गावाची खरी ओळख म्हणजे काय असते तर माझे लाडके गावकरी आणि त्यांच्यावरती सुद्धा शिरपेचात कोण असतो तो म्हणजे माझा लाडका शेतकरी दादा. आणि या माझ्या लाडक्या शेतकरी दादाचा खरा स्वर्ग समजा काय असेल तर तो स्वर्ग असा इथे तिथे नसतो, तो त्या तिकडे काळ्या मातीमध्ये असतो. म्हणजे त्याचं ते शेत. त्या शेतकरी दादाला सुद्धा मदत करायला असतो तो म्हणजे आमचा ढवळ्या पोळ्या आमचा बैलराजा. तर आजची जी काही मोहीम असेल त्या बैलराजालाच अर्पण असणार आहे. तर तुमची आजची मोहीम काय असणार आहे अंदाज आला असेल तुम्हाला. ती मोहीम म्हणजे बैलगाडा शर्यत. अशी तालीम आता तुम्हाला करायची आहे कारण ती बैलगाडा शर्यत आहे. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय असणार तर ती तुमच्यासाठी तालीम असणार आहे. म्हणजे तुम्ही एका वेळी तुम्ही स्वतःला कंट्रोल करता करता 2 बैलांना कंट्रोल करणार. शहरातल्या पोरी मोहिमेसाठी म्हणजेच तालमीसाठी निघालेले आहेत. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आजच्या मोहिमेमध्ये मुक्ता कुठे आहे. पण काही वैयक्तिक कारणामुळे मुक्ता आजच्या मोहिमेचा भाग होऊ शकणार नाही. नमस्कार काका. दादा आम्हाला बैलगाडी चालवायला शिकायची आहे. आम्ही येऊ शकतो तिकडे. हात लावू शकतो त्यांना. अशी सुटणार नाही ना ते मध्येच. असं नाही सुटत. हे आपण काढलं ना तरच ते सुटतात. सगळे जे आहेत बुल्स त्यांना वेगळे वेगळे शब्द बोलायचे असतात का. नाही एकसारखेच फक्त त्यांच्या नावावरती डिपेंड आहे. चल चल चल. हो म्हणलं की थांबते. हो म्हणजे थांबतात. हो म्हणजे थांबतात. हो हो. चल म्हणलं की पुढे जात. चल 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 साईड 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 साईड. होय हो थांब 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 थांब. ओढून धरायचं. थांब थांब. ओढायचं. ओढल्याशिवाय थांबणार नाही. इथे जितके बी बैलगाडीवाले त्यांची सगळ्यांचे वेगळे वेगळे नावं वेगळे वेगळे शब्द असतात. म्हणजे आपण बोलतो स्लँग्स. हा चल थांबवा आता. हो थांब. हो 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 हो. ओढून धरायचं. ओढून पकडायचं. हे ओढायचं आणि तिला सोडायचं आणि इकडे टर्न मारायचं तर हे ओढायचं आणि हा सोडायचा. जेव्हा मी बघितलं की मोनिशा ऑलरेडी एक बैलगाडीवरती चढली आहे मला तेव्हा रिअलाइज झालं वेट अ सेकंड मी इकडे मूर्ख दिसायला नाही आली आहे किंवा हरायला नाही आली आहे. एवढा जवळनं पहिल्यांदा बैल बघायचं धावणं म्हणजे बैल बगाड ओढणारे आहेत बहुदांची. जिने कधी बैलाकडे बघितलं पण नसेल एवढ्या जवळीनं तिला 2 बैल एका रस्सीनी कंट्रोल करायचे. ट्रिक्स मला कळले तर मी माझ्या मैत्रिणीसोबत नाही शेअर करते कारण की ऑब्व्हियसली आपण कॉम्पिटिशनमध्ये आहोत इकडे. मला थोडी भीती वाटते पण हे काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी आणि मी खूप एक्साइटेड आहे. मला नक्की वाटू शकतं की मी करू शकते. थोडं थोडं असं होतं ना. हां त्यावेळेस आहे ना फक्त एकसारखं असं असं ओढून सरळ जायचं असेल तर सरळ जायचं आणि फक्त ज्या लेफ्टला जायचं असतं हे 2 लेफ्टचे पकडायचे. नक्की लेफ्टला राईटला लेफ्टला तर हे 2 लेफ्ट राईटला तर हे 2 राईट. स्पीड द्यायचं असेल तर थोडेसे स्ट्रेट म्हणजे लूज सोडायचे आणि जास्त थोडंसं स्लो जायचं असेल तर चारी बांधून ठेवायचे एकसारखे. हा दोरा खेचायचं. थांबा थांबा सोडा सोडा सोडा. चल 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 चल. बस बस. जी तालीम होती ती करताना मला खूप काही शिकायला भेटलं आणि त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स जो होता तो खूप वाढला होता. मग हे पण माहिती नाही की आम्ही ज्यांच्यासोबत आमची तालीम करू त्यांच्यासोबतच आमचा टास्क करायचा आहे का. तर असं होईल की मग आम्ही ह्यांच्यासोबत कम्युनिकेशन करू आणि मग तिथे दुसरंच कोणतरी येईल. प्रॅक्टिसच्या वेळी माझी जी बैलगाडी होती ती तुटली. सो परत मला प्रॅक्टिस करायला जास्त वेळ मिळाला नाही. ते काका इतके छानपैकी मला जोडत असताना समजवत होते की कुठला पार्ट काय आहे. मला हे खूप इंटरेस्टिंग काय काय शिकायला मिळालं आणि मला नेहमी अशा गोष्टीसाठी मी खूप क्युरियस असते. माझ्या राजा तू आणि सोन्या मला जिंकव आज जरा प्लीज. काय कशी झाली तालीम.
एकदम मजा आली. ना जरा एकेकीने सांगा कसं वाटलं, जरा सांगा की. आज मी ठरवलंय काही पण होऊ दे मी करणारच. एकदा मी जेव्हा बैलगाडीवर चढली त्यानंतर थोडी भीती कमी झाली. मला ते कळलं की किती स्ट्रॉंग आपले हात असायला पाहिजे आणि तो कंट्रोल खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना कसं त्यांच्या नावांनी बोलायचं की त्यांना आपुलकी वाटेल. वा, चला जोरदार तालीम तर झाली आहे, तर मोहिमेला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला एक सांगतो, छोट्या मोठ्या मोहिमी आमच्यावर पण पडतात. घोड्यावरती वेग काय असेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि नुसतं मी काय घोड्यावरून जाणार नाही, तर तिकडे जाऊन ध्वज लावणार आहे आणि तो ध्वज तुम्हाला तिकडून घेऊन फिरून परत यायचं. तयार आहात मोहिमेसाठी? भेटणारी पहिली जोडी आहे रसिका आणि श्रेजा. मला श्रेजाला तर हारवायचंच आहे. मी श्रेजाकडे बघत आहे, श्रेजा माझ्याकडे बघत आहे. आम्ही दोघांनी एकमेकांना असे मस्त ठस्सेदार लुक दिला. मी बाजूला बघत आहे तर श्रेजा माझ्या ऑलरेडी पुढे जात आहे आणि मी इकडे मागे. मी बिलकुल पण रसिकाला बघत नव्हते. मला माझा स्वतःचा टास्क करायचा आणि मी खूप फोकस्ड होते. मग मला असं वाटलं की झालं, आता तर मी हारणार आहे, श्रेजा जिंकणार आहे. जेव्हा मी तो ध्वज पकडला, बैल टर्नच नाही होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागले. मी कृष्णाचं पण नाव गेले बोलल्यावर प्लीज 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 देवा मला कसं पण करून फास्ट कर फास्ट कर फास्ट कर. तर आता भिडणारी पुढची जोडी आहे हेतल आणि मोनिशा. मला फेल होण्याची सवय नाहीये. फेल होणं हे मला माहितीच नाहीये. माझ्या डोक्यात होता फोकस. आज ते दाखवायची, मी ते हारण्यासाठी नाही आली आहे. इतनोसो ब्रेव, इतनोसो. जरा सांगा की कोण जिंकलं? पंचांना बी कळणं झालं वाटेल. अटीतटीचा सामना झाला. सायमल्टेनियसली आम्ही एकत्रच आलो, त्यामुळे कळलंच नाही की कोण जिंकलंय. पंचांचा निर्णय झालाय. पंचांनी हेतलला जिंकलेला डिक्लेअर केलंय. हा गेम असो किंवा माझं काम असो, माझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रॅटेजी असते. लोकांच्या आणि जनावरांच्या पण मनात मॅजिशियन सारखं ओळखू शकते. माझे जे बैल होते वळायच्या आधी पोचताना संस्कृतीच्या खूपच जवळ गेलेले. माझ्या बैलगाडीने एवढी स्पीड पकडली की मला भीती होती की मी मे बी बैलगाडीच्या बाहेरच जाणार आहे.
चल किंवा काही बोलायच्या आधी काशीनाथचे चांगले असं करून पळवलं दोघांना. त्यामुळे त्यांना असं एक फोर्स आला त्यांच्यातच, नाही तर माझ्यात पण आला. ती थोडीशी खालती झाली आणि मी त्यांना कंट्रोलमध्ये घेतलं की अँड आय वॉज रेसिंग अहेड. तर आता पुढची भिडणारी जोडी आहे अंकिता आणि रमशा. माझ्या बैलांना काय झालं माहिती नाही, जशी म्हशी माझ्यासोबत साथ नाही दिली, माझ्या बैलांनी पण नाही दिली. फ्लॅग घेतल्यानंतर मी बघते रमशाचा म्हणजे थांबलाय. अंकिता टाइम आहे चल चल. झेंडा घेतल्यानंतर बैलांनी जी सुरुवात केली इकडे तिकडे जायला, मग मला असं वाटलं की आता काय होईल. मंडळी पुढची भिडणारी जोडी आहे वर्षा आणि स्नेहा. ऍक्च्युअली नाही बोला. कमाल म्हणजे 5 लढती झाल्या, कमाल लढती झाल्या, म्हणजे सगळ्यांनी जीव लावला लढतीसाठी आणि कमाल खेळल्या सगळ्या. एवढंच नाहीये, आता या 5 जणींमध्ये अंतिम लढत होणार आहे. हो, आणि यातून ठरणारे विजेता. चला मोहिमेसाठी तयार व्हा आणि जागा घ्या तुमची. 3, 2 आणि
तेव्हा दादा ये तुझा मान आहे आणि यो मान दे. तुम्हा सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की हारणं जिंकणं हे कुठल्याही शर्यतीमध्ये असतंच, पण जो हारतो तो म्हणजे कायम हरलेला नसतो, तर त्याच्यासाठी पुढच्या शर्यतीसाठी तो एक मोठा अनुभव असतो. म्हणजे तुम्ही आता हरलेले नाही आहात, तर पुढच्या शर्यतीसाठी तुम्हाला हा एक मस्त अनुभव मिळालेला आहे. तुला खूप अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन, कारण पहिल्यांदा तुम्ही ही बैलगाड्या शर्यत जो काय प्रकार तो खेळलात. ते म्हणतात ना, यशस्वी माणसामागे एक स्त्री उभी असते. तसं जर आता आज मला यश मिळालंय तर माझ्या मागे ते काका उभे होते, त्यांनी मला सगळं शिकवलं. तर मी हे एकटं नाही घेऊ शकत. संतोष गायकवाड त्यांचं नाव आहे. मला हे त्यांना द्यायचं आहे, कारण त्यांनी खूप मला शिकवलं आणि त्यांच्यामुळेच मला हे मिळालंय. देवा दादा भारी झालं ना? अरे भारी का, लय भारी झालं, एकदम उत्तम. तर देवा दादा खरंच तू यात वेळ काढून इथे आलास आणि तुझ्यामुळे रंगतदार झाला हा कार्यक्रम. हार्दिक कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन सुद्धा आणि धन्यवाद सुद्धा. काशीनाथाचे रात्री 8 वाजता. आज म्हणजे लय धुडगुसच घातले यांनी, नाही काय? म्हणजे मैदानामध्ये या समजा तर रणरागिणीच होत्या. इतकी संकट आली, म्हणजे बैलगाडी इकडे गेली तिकडे गेली, उतरून ती परत फिरणं झाली होती, तरी बी कोणी बी हार मानली नाही. काय मग तुम्हाला कसं वाटलं? मजा आली. इनफॅक्ट मोहीम करताना जो फील होता, तो ॲम्बियन्स आणि वाईब, जी एनर्जी होती ती तालमीत मला दिसली नाही. बट हे जे आता होत होतं ते खूप मजा आली, खूप धमाल आली. म्हणजे कसं आहे, थोडक्यामध्ये बैलांना जनावरांना तुम्ही असं जवळून समजायला लागले असं म्हणायला काय हरकत नाही, बरोबर की नाही? पण तुमच्या घरातल्या माणसांना तुम्ही समजून घेताय का? खूप चांगलं. खूप रसिका काहीतरी चिडचिड झाली होती. नाही केण सारवायला सांगितलं होतं तेव्हा. अजून मी रात्रीपर्यंत हे करत राहणार. मग आता तेच असं घे ना, असं कडवं नाही कर, तेच घे असं सार. चिडचिड आहे म्हणजे ते मला ना अजून कर, तू अजून दूर जा, तू अजून. मी बोलले ना की मी आता घराच्या बाहेर जाऊन पूर्ण तेवढं मोठं शेण सावरून बसू का? आणि सकाळी सकाळी शेण सारवायला सांगत आहे, म्हणजे ते वास. आणि एक तर मी झोपीत मी अशी करत आहे, म्हणजे तू कर. मी बोलले अरे आई प्लीज, मी ऑलरेडी झोपेत आहे. तुम्ही मला किती अजून सांगणार? फक्त तेवढंच झालं, पण नंतर ते माझ्याशी इम्प्रेस झाले. नेक्स्ट टाइम मी पूर्ण गाव भरत पूर्ण अशी मी एक कम्फर्टेबल झाली ना, मी बोलली की आता मी याच्यात झोपूनच दाखवते तुम्हाला. मला एक सांगायचं आमच्या घरच्यांविषयी, कचरे परिवार. ते आपुलकीने ते म्हणाले की तुम्ही आमच्या मुलीसारखे आहात. त्यांनी आम्हा तिघींना आज त्यांच्या शेतीत उगवणारी हळद दिली आहे थोडी थोडी. पण त्याच काका काकींची तक्रार आहे, पहिल्या दिवशी तुम्ही कामं केली होती, त्यानंतर तुम्ही कामच करत नाहीत. हे बघा, हे चुकीची इन्फॉर्मेशन. तुम्ही तुमचे कपडे नाही धुवत आणि अंकिता ते दात नाही धुवत, असं किती दिवस करणार आहे? माझ्या हाताने करते ब्रश, मला ते नाही आवडत. काय नाही आवडत? ते नीमचं कांडी, लिंबाची काडी बोलतात त्याला. हा, लिंबाची काडी. काय त्रास काय बोलते ते शिकायला तर आपण गावात आलोय. ते ऑलरेडी इनबिल्ट आहे की काहीतरी कडू लागणार आहे, म्हणजे सकाळी सकाळी वॉमिट नकोय. बाकीचं मला सांगा, मी सगळं करून टाकेन. नाही, कसं आहे, जैसा देश वैसा भेस. आय विल ट्राय. मी बोलतो मी नक्की ट्राय करेल. कोणीतरी इमोशनल झालं होतं खूप. संस्कृती कशावरून? एक असं मोमेंट होतं ज्याच्यामध्ये मी माझ्या काकी ज्यांच्याकडे मी राहते, मी त्यांच्याशी बोलत होती. ते मला सांगत होते की कष्टाचं काय महत्व आहे. कष्ट करण्यामध्ये माणूस एवढा गुम होतो की काळजी करण्याची त्याच्याकडे वेळ नसते. आणि ते मी ऐकून मला फायनली रिअलाइज झालं की जिकडनं आम्ही आलोय ना, तिकडे जे काळजी करणं आणि विश्राम करणं हे एक लक्झरी आहे, जी इकडे सगळ्यांकडे नाहीये. तेव्हा मला रिअली कळलं की जे ते म्हणतायत की कष्ट करायला पाहिजे अंग तुटीपर्यंत,
मला तेव्हा कळलं की ते आमच्यासमोर एवढे हसतात, एवढे हे करतात. माझं नख तुटलेलं ते मला सांगतात की तू कर, आराम कर जरा, आमचे पण तुटतात, आम्ही पण ते मला सांगतात की तुझं नख तुटल्यानंतर तू आराम करू शकतेस. आमचं नख तुटलं का आम्हाला त्याच बोटाने शेणात टाकायला लागतं. तर ते ऐकून मला खूप खूप रिअलायझेशन झालं. मला माझ्या मम्मी, माझ्या पप्पा आणि माझ्या पूर्ण परिवाराची आठवण आली, कारण की त्यांनी मला जेवढं काय आयुष्य दिलंय. हीच तर ताकद आहे गावची. त्यांनी नाही मला एवढं कष्ट बघून दिलंय, पण आता जे मी ते बघते तर मला कळते की किती हिम्मत लागते या आयुष्यासाठी, आणि ती हिम्मत मला दाखवायची आहे आणि मला हे सगळ्यांना प्रूव्ह करायचंय की अशी जिंदगी ज्याला भेटते ना तो पण खूप नशीबवान. संस्कृती, खरंच तुझं खूप कौतुक आहे. त्या घरातल्यांनी जेव्हा सांगितलं की लाईटचं बिल भरायला त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, तेव्हा तू त्यांना म्हणालीस की तुमचं जे काही 3-4 महिन्याचं बिल असेल ते मी भरीन म्हणून. आम्ही सकाळी जेवण करत होतो आणि तेवढ्यात एक ऑफिसर आले वर्दीमध्ये आणि ते तिथे सांगत होते की आमचं फक्त 1 महिन्याचं राहिलंय, तुम्ही प्लीज आम्हाला अजून हे द्या. आणि मी रक्कम ऐकली, ते होती 800 रुपये. आणि 800 रुपये आम्ही कॉफीवरती असेच 1 दिवसात उडवतो. असं झालं मला की हे काय आहे, म्हणजे असं का. मी जी गोष्ट रोज विचार पण नाही करत ते त्यांना 1 महिने विचार करायला लागते. जेवढं मला करायचं आहे त्याचं काहीच नाहीये, तर कुठना तरी सुरुवात व्हायला पाहिजे. माझं फक्त एवढंच मानणं. संस्कृती, गोष्ट सांगू, खरंच मनाने तू खूप चांगली आहेस आणि आज तुझा आम्हाला अभिमान वाटतो. तर वळूया आजच्या मोहिमेकडे. निकाल काय लागलाय सगळ्यांना माहितीच आहे. आज रमशाला एक वेगळ्या प्रकारचं बक्षीस मिळणार आहे. खरं तर आम्ही तिला एक पॉवर देणार आहोत, म्हणजे एक शक्ती देणार आहोत. काळू वाळू, रमशा सोडून सगळ्यांच्या बॅगा आणा. सगळ्यांनी आपापल्या बॅगा शांतपणे उघडून रमशाला द्या. काय वाटतंय, काय होणार? तिला आमचं सामान भेटणार आहे का, थोडं थोडं काय हवं ते? मला असं वाटतं की रमशा डिसाईड करणार की कोणाची बॅग नाही असायला पाहिजे. रमशा, काय करायचंय? आता काय आहे, तू तुझ्या स्टाईलने या बॅगांच्या भोवती अशी राऊंड मारायची. प्रत्येक बॅग मधून एकच आवडणारी गोष्ट तू काढायचीस. अरे मजा आहे की सजा आहे. मला पण आता ऍक्च्युली बघायचंय काय ह्याच्या बॅगेमध्ये. तिने सगळं झोपण्यातच घेतलंय. टोपी घालून पण झोपणार आहे? मी घेतली, ऊन कारण खूप वाटतं. झोपताना वगैरे करतो तेव्हा झोपताना ऊन लागतं. ते ब्लँकेट मी खूप वर्षापासून वापरत आहे. ते माझं फेवरेट ब्लँकेट आहे, त्याच्याशिवाय मला झोप नाही येत. आणि तिने तेच घेतला. तू लाडू घेतला असता ना. मी खूप ब्रँड कॉन्शियस आहे आणि मी खूप ट्रॅव्हल करते, तर माझे कपडे इंडियाचे नसतात, म्हणून मला बाहेरचे जास्त आवडतात. ही कॅप कुठची आहे? तर हे मी ना सिंगापूर वरून घेतलेली आणि किती रुपयाची आहे ही? $200.
अरे बापरे. दाद्या 30 रुपये. ही 25 रुपये. अरे गाव घालेल की टोप्या सगळ्या नाही काय. बंदूक लपवायची ट्रॅक पॅन्ट याचं काय महत्व आहे की माझ्याकडे बंदूक आहे. ते मी मोहीमसाठी घेतलेलं. म्हणजे मला पाहिजे होती, मी असंच माझ्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिने मला असं भेट म्हणून दिलं की जा. रमशा याचं काय होणार आहे तुला असं वाटतं? माहित नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुझ्या वतीने गरजू गावकरी आहेत त्यांना देणार आहोत. वा मग चांगले मग चांगले. चालेल चालेल चालेल. तुला आनंद झाला? खूप आनंद झाला. तुम्हाला? चांगलं वाटतं आता. दुःख गेलं माझं एक. रमशा तू तुझ्या जागेवर जाऊ शकते. आता तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या बॅगेतली एक एक वस्तू रमशाने तर काढली, पण गावातून कुणाला बाहेर काढायचं हे मात्र तुम्हाला प्रत्येकीला ठरवायला मिळणार आहे. आता सुरू होणार आहे मतदानाची वेळ. तयार आहात? महाराष्ट्राला तर तुम्ही तुमचं मत सांगितलंच आहे, पण मलाही राहत नाही. मी तुमचं जे काही मत आहे ते सांगणार आहे. तुमच्या 10 जणींपैकी 8 जणींचं असं म्हणणं आहे की स्नेहाला या गावाबाहेर काढून टाकलं पाहिजे. मला माहित होतं, मला आजच माहित पडलं. कसं सांगून टाकलं होतंस की का माझं नाव लिहा म्हणून? मी जो पहिला मोहीम जिंकून आली ना तेव्हा मी जेव्हा इकडून चालत जात होती ना, कोणी मला विश नाही केलं. तेव्हा मला समजलं मी जिंकली तर सगळ्यांची जळाली. नाही कोणी विश केलं असं काहीच नाही. त्या 2 ट्रॅकचा गोंधळ झालेला सगळ्यांचा. तर जेव्हा ती आली म्हणून आम्ही काही क्लॅप वगैरे नाही केलं, कारण की आम्ही त्या डिस्कशन मध्ये होतो. मला फरक पण नाही पडत, पण त्या मोमेंटला मला माहित पडलं. तुला काय वाटतं बिचारा कोण आहेत त्या ज्यात तुला घाबरत असतील? ज्या 8 आहेत ज्यांनी मला वोट केलं त्यांनीच. तरी एक अंदाज काहीतरी असेल. मी हे सांगू शकते की कोणी नसेल केलं. सांग बरं, कोणी नसेल केलं सांग. हेतलनी नाही केलं, वैष्णवीनी नाही केलं. बरं मी सांगितल्याप्रमाणे 8 जणींनी सांगितलंय की स्नेहाला काढा, पण 2 जणींचं असं म्हणणं आहे की मोनिशाला गावाबाहेर काढलं पाहिजे. काय वाटतं मोनिशा तुला? ते मला माहिती आहे कोणापासून पण येणार आहे. ते आहे हेतल आणि स्नेहा. आय थिंक ते फार माझ्यापासून इंटिमेट झालेले आहे. अरे इंटिमेट काय आहे म्हणजे असं काय नाहीये. आता मी माझं सांगते. हा आय अंडरस्टँड, आय हिअर यू. मी एकटी उभी आहे. म्हणजे तुझी आणि स्नेहाची टीम नाही असं म्हणायचं तुला? हो. संस्कृतीला तुझं म्हणणं पटत नाहीये. आय फील की तुझं आणि स्नेहाचं बॉन्ड हे खूप छान आहे आणि तुला लाज नाही वाटलं पाहिजे हे म्हणताना की ती हो मे बी आमची टीम असू शकते किंवा आम्ही क्लोज असू शकतो. पण टीम असती तर मी पण म्हणू शकते ओपनली मी कोणाशी क्लोज आहे कोणाशी नाही आहे. आय एम रिअल लाईक दॅट. आय एम ऑल्सो रिअल आणि मला टीम आहे बोलण्यामध्ये काहीच लाज नाही वाटत ऑनेस्टली. जर असती तर असती. बोललीस टीम नाही आहे. तुला असं वाटतं की टीम आहे, मला नाही वाटत आहे. ब्रो मला बोलू दे यार, तुम्ही लोकांना बोलायला द्या. तुम्ही तू हेतल आणि स्नेहा जेव्हा पण मी बोलते ना तुमचं चाचा चालू असतं. एक ना रिस्पेक्ट एक असतं ना, जेव्हा कोण बोलते ना जस्ट थांबायला शिक. लहान आहे तू माझ्याहून, थोडं रिस्पेक्ट द्यायला लाग. आधीच सांगते. बोल ना आता. थांबली बोलते म्हणजे तेच सांगते. बरं आता एक महत्वाची सूचना करतो. जिला जास्तीत जास्त मतं मिळाली आहेत ती येणार आहे गोत्यात, म्हणजे ती जाणार आहे डेंजर झोन मध्ये. आणि उद्याच्या भागात
तुमच्यापैकी एकीला गावाच्या वेशीबाहेर जावं लागलं, अर्थात गाव सोडून जावं लागलं. तुमच्या सगळ्या जणींना पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात. अरे बाळ्या, काय करतो रे? काय नाही रे काळू, विचार करत होतो. या पोरी गावात आल्या, गावातल्यांबरोबर राहिल्या. या पोरी काय ती कॉफी कितीला मिळते रे? कॉफी मेकाचिनो, काय त्या कॉफीचं नाव? कॅफे मोक्का. हा, ती 800 रुपयाला मिळते, 800 1000 रुपयाला मिळते. या पोरी अशा कचाकच खर्च करणाऱ्या या पोरी आज गावात आली, राहिली, ज्यांच्या घरात राहिली त्यांचं 800 रुपयाचं बिल भरलं तिने. खरं सांगू का बाळू, तिच्या डोळ्यात पाणी का आलं माहिती? 800 रुपये तिच्यासाठी अगदी नगण्य गोष्ट आहे. म्हणजे कुठेतरी पडून जरी गेलं ना ते 800 रुपये तिला कळणार नाही. म्हणजे पर्समध्ये राहून गेली, पर्स कोणाला देऊन टाकली तरी त्या 800 रुपयात तिला काही किंमत नाहीये. पण त्याच 800 रुपयासाठी ते लाईट बिल थकलं म्हणून माणूस दारात उभा आहे लाईट कट करण्यासाठी, आणि आतमध्ये माऊली बसली ना, तिच्या मनात जी धडधड चालू आहे ना, ही त्या मुलीने जवळून बघितली. तिच्या डोळ्यात पाणी आलं रे, म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुला सांगतो, ह्या पोरी हारतील जिंकतील माहित नाही, पण लय मोठी अनुभवाची माणुसकीची शिदोरी या गावातून शहरात घेऊन जातील, आणि हीच शिदोरी त्यांना आयुष्यभर उपयोगात येईल. अरे बाळू, हार्दिक दादा जिंकलं रे. पोरींना इथं आणलं, गावची संस्कृती इतक्या जवळून त्यांना दाखवली ना, जिंकला दादा. चल.